प्रकाशता बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन माता ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा शाखेच्या वतीनं सर्व जिल्हा सन्माननीय पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही गेले 5-6 वर्षे काम करत असलेला ऋषिकेश राजू कांबळे या कर्मचाऱ्यावर युनियन बँक ऑफ इंडिया शाखा अंकली या अंकली शाखेच्या प्रशासनानं जो अन्याय केलेला आहे त्या संदर्भात आज संविधान दिनाच्या निमित्ताने आज आम्ही ऋषिकेश कांबळे यांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत हे धरणे आंदोलन सुरूच राहील असं या ठिकाणी आम्ही जाहीर करतोय। आज खऱ्या अर्थाने संविधान दिनाचं महत्व अंकली शाखेचे मॅनेजर असतील किंवा या गेंड्याच्या कातडीच्या युनियन बँकेचे जे प्रशासन असेल किंवा या गेंड्याच्या कातडीच्या महाराष्ट्र शासन असेल यांनी या गोष्टीची नोंद करून घेतली पाहिजे। खऱ्या अर्थाने संविधान दिनास भारतीय संविधान ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 नोव्हेंबर 1949 ला जे संविधान भारत देशाला अर्पण केले यांनी या भारतीय संविधानाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना, वंचितांना, कष्टकऱ्यांना, गोरगरिबांना संविधानाच्या माध्यमातून समता, न्याय, बंधुता, न्याय हक्क अधिकार मिळाला पाहिजे याची अंमलबजावणी 26 जानेवारी पासून या भारत देशामध्ये सुरू झाली। पण खऱ्या अर्थाने आज संविधान दिन असून देखील एका मागासवर्गीय अनुसूचित जातीतील प्रामाणिकपणे सेवा बजावण्याला गेले 5-6 वर्षे 240 दिवसापेक्षा काम करणारा आमचा समाज बांधव ऋषिकेश कांबळे यांच्यावर आज देखील अन्याय होतोय। आज देखील आम्हाला संविधानाची अंमलबजावणी झाली असताना सुद्धा न्यायासाठी, हक्कासाठी या युनियन बँकेच्या दारात आम्हाला ग्रहाने मांडायला होते। याच्यापेक्षा मोठी शोकांतिका नाही असं या ठिकाणी वाटते आम्हाला। या युनियन बँक शाखा अंकली यांचा जो प्रशासकीय मॅनेजर असतील किंवा यांचे जे समन्वयक असतील किंवा यांचे जे वरिष्ठ असतील यांनी एकमेकांमध्ये समोपचार घडवावा आणि आमच्या समाज बांधव ऋषिकेश कांबळे यांना न्याय द्यावा। अन्यथा आज आमचा खऱ्या अर्थाने आम्हाला या भारत देशामध्ये सन्मान मिळायला लागला, आम्हाला न्याय हक्क अधिकार मिळायला लागले। असा संविधान दिवसाच्या निमित्ताने आज या ठिकाणी आम्ही कोणतीही घोषणाबाजी न करता या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आम्ही शांततेने आज आम्ही आंदोलन करतो। पण या अंकली शाखेच्या मॅनेजरांना आम्ही सांगू इच्छितो हे आजचा दिवस जरी शांततेचं आंदोलन जरी असले तरी उद्यापासून वंचित बहुजन माता ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनच्या वतीनं या तुमच्या कार्यालयासमोर उग्र स्वरूपाचं एक आंदोलन निर्माण होईल आणि आमच्या सांगली जिल्ह्याचे आमचे समाज बांधव सर्व एकत्र येऊन ऋषिकेश कांबळे यांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत या ठिकाणी उग्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी जर निर्माण झाला आणि या आंदोलनाच्या माध्यमातून कोणत्या स्वरूपाचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला संपूर्ण जबाबदारी अंकली शाखेचे मॅनेजर म्हणून आपले असेल आणि आपले जे युनियन बँकेचे प्रशासकीय जे संपूर्ण वरिष्ठ कार्यालय किंवा आपले जे समन्वयक असतील या सर्वांची असेल याची नोंद आपण या ठिकाणी घ्यावी असं या ठिकाणी आम्ही जाहीर करतोय। आज खऱ्या अर्थानं आपल्याला
आपल्यावर जर अन्याय झाला, आपण ज्या ठिकाणी पोलीस स्टेशन मध्ये जातो, आपल्याला त्या ठिकाणी जे न्याय मागतो, कोर्ट असेल, तर हा सगळा अधिकार संविधानाच्या माध्यमातून आम्हाला मिळालाय, याचं भान आपण विसरू नये. आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्र शासन किंवा या गेंड्याच्या कातडीच्या या जातीवादी प्रशासन सर्वसामान्यांना, मागासवर्गीयांना, वंचितांना, कष्टकऱ्यांना न्याय मिळते का, न्याय देते का, असा प्रश्न, असा सवाल उपस्थित झालेला असं वाटतंय. कारण आज भारतीय संविधानाला 75 वर्ष पूर्ण होतात, तरी देखील आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला न्याय, समता, बंधुता मिळायला पाहिजे, सर्वसामान्य हक्क मिळाला पाहिजे, सर्वसामान्य न्याय मिळाला पाहिजे, सर्वसामान्य वंचितावर अन्याय होऊ नये, यासाठी भारतीय संविधानामध्ये जे तरतूद केलेली आहे ते खऱ्या अर्थानं आज आपल्याला न्याय मिळतो का, अशी परिस्थिती आज या ठिकाणी निर्माण करून या प्रशासनाला ठेवलेली आहे. आजचा दिवस जर आपण बघितला, अनेक शासकीय प्रतिनिधी आहेत, अनेक लोकप्रतिनिधी आहेत, पण हे खऱ्या अर्थानं संविधानाची अंमलबजावणी करतात का, आणि संविधानाची अंमलबजावणी करून या ठिकाणी आम्हाला न्याय मिळतो का, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणून आपल्याला आम्ही सांगू इच्छितो, आम्हाला जशास तसे उत्तर देखील आम्हाला द्यायला येतं. आपण आम्हाला उग्र आंदोलन करण्यास या ठिकाणी भाग पाडू नये. तात्काळ ऋषिकेश कांबळे आमच्या समाज बांधवाला या ठिकाणी आपण न्याय द्यावा, असं एक आम्ही वंचित युनियनच्या वतीनं या अंकली शाखेला एक आवाहन करतोय. आणि उग्र स्वरूपाचं आंदोलन पुढच्या काळात होऊ नये, शांततेत ते सर्व आमच्या समाज बांधवाला न्याय मिळावा असं आपल्याला खरोखर जर वाटत असेल, तात्काळ आपण वरिष्ठांशी चर्चा करावी आणि योग्य ते न्याय आम्हाला मिळावा. अन्यथा उद्यापासून उग्र आंदोलन होईल असं पुनश्च मी जाहीर करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय संविधान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. छत्रपती शिवाजी राजांचा जय असो. छत्रपती संभाजी राजांचा जय असो. भारतीय संविधानाचा जय असो. भारतीय संविधानाचा जय असो.